नातेसंबंध टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये योग्य अंतर आणि संतुलन ठेवणं. अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इतके गुंतून जातो की आपली उपस्थिती त्या व्यक्तीसाठी अगदी रोजची आणि साधी गोष्ट बनते. सुरुवातीला सतत भेटणं, बोलणं किंवा एकत्र वेळ घालवणं हे तेवढ्यापुरती खूप सुंदर वाटतं, पण हळूहळू त्याची सवय लागते आणि मग त्या व्यक्तीला आपली उपस्थिती विशेष वाटेनाशी होते. जे नेहमीच उपलब्ध असतं त्याची किंमत लोकांना कमी वाटते, हे मानवी स्वभावाचं एक वास्तव आहे. म्हणूनच प्रत्येक नात्यात थोडी मोकळी जागा ठेवणं खूप आवश्यक असतं. काही वेळ स्वतःसाठी देणं, काही वेळ दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यासाठी देणं, यामुळे नातं अधिक मजबूत होतं. जेव्हा आपण सतत उपस्थित राहत नाही तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची जाणीव अधिक होते आणि आपल्या अनुपस्थितीत त्याला आपली उणीव देखील जाणवते. अशा प्रकारचं संतुलन नात्याला अधिक टिकाऊ आणि अर्थपूर्ण बनवतं. नातेसंबंधांमध्ये संतुलन राखण्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक छोट्या समस्येसाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहणं. आयुष्यात प्रत्येकाला अडचणी येतात आणि काही वेळा मदत घेणं चुकीचं नाहीये, पण जर प्रत्येक लहान सहान कामासाठी आपण दुसऱ्यांकडे धाव घेत असू तर लोकांच्या मनात आपली प्रतिमा कमकुवत व्यक्ती म्हणून तयार होऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या गोष्टी स्वतःच्या बुद्धीने आणि प्रयत्नाने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि आपल्या अडचणींना धैर्याने सामोरे जातो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर इतर लोकांनाही वाटतं की ही व्यक्ती स्वावलंबी आहे आणि स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. अशा व्यक्तीला लोक अधिक आदर देतात, कारण ती व्यक्ती फक्त इतरांवर अवलंबून राहत नाही तर स्वतःच्या ताकदीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, नातेसंबंध टिकवण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक वादांमध्ये बाहेरच्या लोकांना अनावश्यकपणे सहभागी न करणं. अनेक वेळा कुटुंबातील किंवा पती पत्नीमधील मतभेद हे अगदी सामान्य असतात, पण काही लोक ह्या छोट्या वादांना मोठं रूप देतात आणि ते सोडवण्यासाठी नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या लोकांना मध्ये आणतात. यामुळे अनेकदा समस्या सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीच्या बनतात, कारण प्रत्येक व्यक्तीचा विचार हा वेगळा असतो आणि त्याच्या सल्ल्यामुळे नवे गैरसमज निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. त्याशिवाय काही लोक अशा गोष्टींकडे गांभीर्याने न पाहता फक्त मनोरंजन म्हणून पाहतात. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शक्यतो मर्यादित ठेवणं आणि आपले प्रश्न शांतपणे एकमेकांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणं हे अधिक योग्य असतं. जे नातेसंबंध विश्वास, समजूतदारपणा आणि संयम यावर आधारलेले असतात तेच खऱ्या अर्थाने मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे ठरतात. मित्रांनो, आयुष्यात मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपल्या प्रत्येक दुःखाची जाहिरात करू नये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, संघर्ष आणि कठीण प्रसंग येत असतात, पण काही लोकांची सवय अशी असते की ते त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या समस्येबद्दल सतत इतरांना सांगत राहतात. मित्रांनो, सुरुवातीला लोक सहानुभूती दाखवतात, तुमचं ऐकून घेतात, पण हळूहळू त्यांना तेच ते ऐकून कंटाळा येऊ लागतो. कारण वास्तव हे आहे की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त असतो, त्यामुळे प्रत्येकाला आपल्या समस्या समजून घेण्यासाठी वेळ किंवा संयम असतोच असं नाही. खऱ्या अर्थाने मजबूत व्यक्ती ती असते जी संकटापासून पळ काढत नाही तर शांतपणे त्यांचा सामना करते. ती व्यक्ती स्वतःच्या मनाला धैर्य देते, परिस्थिती समजून घेते आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणींना धैर्याने सामोरे जाता आणि सतत तक्रार न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा लोकांना तुमच्यातील ताकद दिसू लागते आणि त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आपोआप वाढतो. परिपक्वतेची दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे लोकांशी संबंध ठेवताना मर्यादा ओळखणं. आजच्या काळामध्ये अनेक नातेसंबंध हे भावनांपेक्षा स्वार्थावर जास्त आधारलेले आहे. अनेक वेळा काही लोक फक्त त्यांना गरज असते तेव्हाच आपल्याशी संपर्क साधतात आणि काम झाल्यावर पुन्हा दूर होतात. त्यामुळे प्रत्येकाशी अतिशय जवळीक निर्माण करणं नेहमीच योग्य ठरत नाही. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटतात. काही खरे मित्र असतात, काही फक्त ओळखीचे असतात, तर काही लोक फक्त परिस्थितीनुसार आपल्याशी जोडलेले असतात. त्यामुळे कोणाशी किती जवळीक ठेवायची आणि कोणाशी फक्त औपचारिक संबंध ठेवायचे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या लोकांशी काम आहे त्यांच्याशी नम्रपणे आणि आदराने संबंध ठेवावे, पण त्याच वेळी स्वतःसाठीही वेळ काढणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देतो तेव्हा आपण आपल्या विचारांना समजून घेऊ शकतो, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो आणि आयुष्यातील योग्य निर्णय घेऊ शकतो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीला खूपच महत्त्व देतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देतो आणि त्याच्या मताला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान देतो. पण जेव्हा हे महत्त्व मर्यादेपलीकडे जातं तेव्हा काही लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. ते आपल्या भावना आणि आपली वेळ यांची किंमत कमी समजू लागतात. म्हणून प्रत्येक नात्यामध्ये एक संतुलन असणं आवश्यक असतं. कोणालाही पूर्णपणे दुर्लक्षित करणं योग्य नाही, पण स्वतःला विसरून इतरांना प्राधान्य देणंही तितकंच चुकीचं आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेची, विचारांची आणि भावनांची योग्य कदर करता, तेव्हा लोकांना देखील तुमचं महत्त्व समजतं. अशा प्रकारे शांतता, संयम आणि परिपक्वतेने वागणारी व्यक्ती समाजामध्ये नेहमीच आदराची पात्र ठरते. आयुष्यामध्ये यशस्वी आणि आदरणीय व्यक्ती बनायचं असेल तर सर्वप्रथम लोकांचा स्वभाव ओळखायला शिकणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्या जगात प्रत्येक माणूस सारखा नसतो. काही लोक खूप प्रामाणिक, मनमिळाऊ आणि विश्वास ठेवण्यासारखे असतात, तर काही लोक स्वार्थासाठीच नातेसंबंध ठेवतात. अनेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतो, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतो आणि त्याला आपल्या आयुष्यात खूप जवळ येऊ देतो. पण नंतर कधी कधी समजतं की त्या व्यक्तीचा स्वभाव तितका प्रामाणिक नव्हताच. म्हणूनच आयुष्यात थोडं निरीक्षण करणं खूप आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीशी खूप जवळीक निर्माण करण्याआधी त्याचं वागणं, त्याचे विचार आणि त्याचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लोकांना नीट ओळखायला शिकता, तेव्हा तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून थोडं अंतर ठेवायचं हे सहज समजू लागतं. ही समज तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि शांत बनवते. मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपमानाचा बदला भांडणाने नाही तर यशाने घेणं. आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीला टीका, अपमान आणि कमी लेखलं जाणं सहन करावं लागतं. अशा वेळी अनेक लोक रागाच्या भरात वाद घालतात, भांडणं करतात किंवा समोरच्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने मजबूत आणि शहाणी व्यक्ती अशी प्रतिक्रिया देत नाही. ती व्यक्ती शांत राहते आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करते. कारण वेळ आणि यश हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही मेहनत करून स्वतःला घडवता आणि आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करता, तेव्हा तुमची प्रगतीच त्या लोकांना उत्तर देते ज्यांनी कधी तुम्हाला कमी लेखलं होतं. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जास्त लक्ष न घालणं. अनेक लोक आपला वेळ आणि ऊर्जा इतर काय करत आहेत, कोण काय बोलत आहे किंवा कोण कसं जगत आहे ह्यामध्ये घालवतात. पण जे लोक स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात आणि स्वतःच्या आयुष्याला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात, तेच खऱ्या अर्थाने पुढे जातात. आणि शेवटी यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्वासाठी काही साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या सवयी अंगीकारणं आवश्यक आहे. कमी बोलणं, स्वतःवर सतत काम करणं, स्वावलंबी बनणं आणि स्वतःचा स्वाभिमान जपणं. जास्त बोलण्यापेक्षा योग्य वेळी योग्य शब्द बोलणारी व्यक्ती लोकांना अधिक प्रभावी वाटते. त्याचप्रमाणे जो माणूस सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, नवीन गोष्टी शिकतो आणि स्वतःच्या मेहनतीवर उभा राहतो, त्याची किंमत समाजात आपोआपच वाढते. स्वावलंबी व्यक्तीला कोणावर अवलंबून राहावं लागत नाही आणि त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वाभिमान कधीही न विकणं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या मूल्यांवर ठाम राहता, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवता आणि कोणासमोरही स्वतःला कमी लेखत नाही, तेव्हा लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतात. त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव आणि तुमचा आत्मविश्वासच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य बनतं. मित्रांनो, जर तुम्हाला समाजात आदराने जगायचं असेल तर ह्या गोष्टी आयुष्यात नक्की अंगीकारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह.